मंडळी, अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या दारावर बँकांच्या नोटिसा धडकल्या। कर्ज परतफेडीसाठी 2 मेसेजच्या द्वारे तगादा सुरू आहे। दारावर खाजगी सावकारांच्या इरझाऱ्या वाढल्या। मायक्रो फायनान्स वाल्यांचे बाउन्सर गावगाव फिरतायत। कर्ज परतफेड करण्याची आज शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती राहिलेली नाहीये। कर्ज बुडवून पळून जाण्याचा शेतकऱ्यांचा स्वभाव नाहीये। त्यामुळे जीवाला घोर लागलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा एक आशेचा किरण दिसला। असं म्हणतात, आशा माणसाला मरू देत नाही। 30 जून ही नवी आशा शेतकऱ्यांसाठी आली आहे। कर्जमाफीचं आश्वासन देऊन सत्तेत बसलेल्यांना आपण बडे मुद्देतून सातत्यानं एक सवाल विचारत होतो। कर्जमाफी देणार, पण कधी देणार? त्यावर कर्जमाफी करेंगे लेकिन तारीख नहीं बताएंगे अशी जी सातत्यानं भूमिका आलेले पाहुणे मांडत होते, त्या सगळ्या भूमिकेतून बाहेर येत अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं, 30 जून 2026च्या आधी राज्यातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असा त्यांनी शब्द दिला। त्यावर आश्वासन दिलं, ते मी दिलं का असं प्रश्न विचारणारे अर्थमंत्री अजित पवार आता कर्जमाफीसाठी राजी झालेत असं दिसतंय। पण एका अटीवरती कर्जमाफी मिळणार, पण ती सगळ्यांना मिळणार नाही। लहान शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असं त्यांनी दरडावलं। खरं तर अर्थमंत्री अजित पवारांची ही चिडचिड होणं स्वाभाविक आहे। सत्तेत येण्यासाठी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करताना त्यांची अक्षरशः दमछाक होतीये। सरकारचा आर्थिक डोलारा शेतकऱ्यांसारखाच कोसळून पडलाय। लाडक्या बहिणीचे लाड पुरवता पुरवता त्यांच्या नाकीनं आले। इतर योजनांचा भार सोसवत नाहीये, सांगता येत नाही अशी परिस्थिती आहे। कंत्राटदारांचे हजारो कोटी रुपये थकलेत। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 32,000 कोटींचं पॅकेज जाहीर केलं, पण त्याची जुळवाजुळव करताना घामटा निघतो। कर्ज उचल करण्याची राज्याची मर्यादा संपली आहे। अशा परिस्थितीत सरकारनं दिलेला शब्द पाळण्यासाठी त्यांनी वेळ मागून घेतला। शेतकरी नेत्यांनीही समजून घेत त्याला होकार दिला, पण काही जण त्याला फसवलं, मॅनेज झाले, गुंडाळलं, चालढकल असे सगळे शब्द वापरून टीका करतायत। तर काही जण अखेर तारीख तरी सरकारकडून घेतली की नाही आणि हेच आंदोलनाचं यश आहे असं म्हणतात। पण काही प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात अनुत्तरित आहेत। शेतकऱ्यांनी 31 मार्चला कर्ज भरायचं की नाही? तगादा लावणाऱ्या त्या बँकांच्या दबावाचं नेमकं काय करायचं? शेतकऱ्यांना पेरणीला नवं कर्ज पुढच्या 26च्या पेरणीच्या खरीपाच्या पेरणीचं कर्ज मिळणार का? प्रश्न अनेक आहेत। हे क्रॉप लोन असेल की लॉंग टर्मचा असेल, असे अनेक प्रश्न आहेत ज्या प्रश्नांची आज आपल्याला चर्चा करायची आहे बडे मुद्देच्या माध्यमातून। पण त्याआधी बघूया टीका काय। कर्जमाफीची घोषणा तरी फसवणुकीची वल्गना। कर्जमाफीच्या संदर्भातला जो निर्णय आम्हाला करायचा आहे तो 3 महिन्यात म्हणजे 30 जून 2026 पूर्वी करण्याचा आम्ही निर्णय केलेला आहे। 30 जून तारीख फसवणूक, जरांगींची टीका। 30 जून म्हणजे मेला ना शेतकरी तोवर, म्हणजे एखाद्या पेशंटला आता हॉस्पिटलला नेऊन इंजेक्शन देण्याची गरज आहे, तुम्ही म्हणताय त्याला 6 महिन्यांना नेऊ, ते जगणारच नाहीये। मनोज जरांगेंना सरकारवर भरोसा नाही। तुम्हाला आता त्याला संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढणं गरजेचं आहे। ही सरकारनं चालवलेली शेतकऱ्यांची 100% फसवणूक आहे। बच्चू कडूंचं आंदोलन यशस्वी की फसलं? मराठा आंदोलक मनोज जरांगेंची सरकारवर ही टीका। ही सरकारनं चालवलेली शेतकऱ्यांची 100% फसवणूक आहे आणि याचे परिणाम सरकारला भोगावे लागणार। सरकार म्हणजे एवढे चाबरे ते काही करू शकतात, इकडं मतदान तिकडे आणायला बसले, तिकडं मतदान तिकडे आणायला बसले, त्यांचा त्याबद्दल भरोसा नाही। तर शेतकऱ्यांनी यांना राज्यात फिरू देऊ, शेतकऱ्यांनी स्वतः लढाई स्वतः कोणावर ठेवू नये, मायावर ठेवू नये, कोणावर ठेवू नये। गोरगरीब शेतकऱ्यांनी त्यांच्या कुठं सभा होऊन देऊ नये। खरं तर बच्चू कडूंच्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद देत सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली, पण यासाठी सरकारनं तब्बल 8 महिन्यांचा वेळ मागितलाय। घोषणा गुरुवारी झाली असली तरी प्रत्यक्षात कर्जमाफी 30 जून 2026ला होणार आहे। या मुद्द्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी सरकारवर थेट फसवणुकीचा आरोप करत टीकास्त्र डागलं। 30 जून म्हणजे मेला ना शेतकरी तोवर, आता
तुम्हाला आत्ता त्याला संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढणं गरजेचं आहे. तुम्हाला आत्ता गरज आहे तातडीची मदतीची. म्हणजे एखाद्या पेशंटला आत्ता हॉस्पिटलला नेऊन इंजेक्शन देण्याची गरज आहे. तुम्ही म्हणताय त्याला 6 महिन्यांना नेऊ, ते जगणारच नाहीये. ही सरकारनं चालवलेली शेतकऱ्यांची 100% फसवणूक आहे आणि याचे परिणाम सरकारला भोगावे लागणार आहेत. बरं, केवळ मनोज जरांगेच आरोप करतायत असं नाहीये. बच्चू कडूंना पाठिंबा देणारे अनेक शेतकरी आणि शेती अभ्यासकांनी देखील सरकारच्या कर्जमाफीच्या घोषणेवर संशय उपस्थित केलाय. डाटा पण शेतकरी वाईज त्यांच्याकडे सर्व जिल्ह्यातून जमा झालेला आहे. खरं तर त्या डाटाच्या आधारेच जरी हे केलं असतं तरी ही कर्जमाफी त्यांना देणं शक्य होतं आणि सरकारसाठी ती काही फार मोठी गोष्ट होती असं मला या ठिकाणी काही वाटत नाही. जी समिती या ठिकाणी नेमलेली आहे त्या समिती हा फक्त सरकारचा वेळकाढूपणा असेल आणि त्या वेळकाढूपणामध्ये खूप वेळ जाईल असं या ठिकाणी मला तरी वाटतं. ही समिती 5 महिन्यांनी काय अहवाल देते, याच्यावर काय कर्जमाफ कसं होतं, पाहू आता काय होतं. त्यावेळेस हे काही करणार नाही. आम्ही ज्यावेळेस विलक्षण येईल त्यावेळेस आम्ही पाहू काय करायचं. ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या राजधानीत मराठा समाजाची फसवणूक झाली, त्याच पद्धतीनं महाराष्ट्राच्या उपराजधानीमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे. आज शेतकरी संकटात आहे, अडचणीत आहे. पूर्णपणे महाराष्ट्रातील शेतकऱ्याची वाट लागलेली आहे. अशावेळी सरकार 8 महिने म्हणजे 30 जूनपर्यंत कर्जमाफीसाठी वेळ देत आहे. या पाठीमागे राजकारण आहे. खरं तर मनोज जरांगेंनी नागपुरात जाऊन बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा दिला, पण ज्या पद्धतीनं सरकारनं बच्चू कडूंच्या आंदोलनावर तोडगा काढला तो जरांगेंना मान्य नाही. पण या तोडग्यावर टीका करणाऱ्यांवर बच्चू कडूंनी जोरदार पलटवार केल्याचं दिसतंय. जरांगे साहेबांनी म्हटलं त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांना तसं वाटत असेल. त्यांनी उपोषण सोडल्यावर बाकीचे लोक अशाच प्रतिक्रिया देत होते. त्याच्यानं तो आपापलं स्वतंत्र मत असतं. मला असं वाटतं का त्यांनी कोणत्या भावनेतून म्हटलं काय असं आम्ही त्यांना समजून घेऊ. खरं तर ही जे 31 जून 2026 केलं याच्या मागचं दुसरं लॉजिक असं आहे का या वर्षाचा जो रनिंग कर्जदार आहे हा 31 मार्च 2026ला थकीत होणार. अतिवृष्टीच्या हैदोसानंतर शेतकरी प्रचंड संकटात सापडलाय. अजून काही शेतकऱ्यांपर्यंत सरकारची मदत पोहोचू शकलेली नाहीये. त्यात कर्जाच्या ओझ्यामुळे शेतकरी त्रस्त झालाय. या शेतकऱ्यांना आधार देण्याची तयारी सरकारनं दाखवली आहे, पण त्यासाठी जी वेळ सरकार घेतंय ती कळीचा मुद्दा बनल्याचं चित्र आहे. त्यामुळे या नव्या वादावर सरकार काय भूमिका घेतं, ही कर्जमाफीसाठी नवं आंदोलन उभं राहतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.